मरकज़ की मोदी हुकूमत की जानिब से बनाए जा रहे क़वानीन के खिलाफ अब चौतरफा आवाज़ें उठने लगी है। 3 ज़रई क़वानीन के खिलाफ जिस तरह किसानों ने तहरीक चलाई और हुकूमत को उन क़वानीन को वापस लेने पर मजबूर किया, इसी तरह अब दीगर शोबों में भी हलचल मची हुई है और मोदी हुकूमत के खिलाफ सदा एहतजाज बुलंद करने के लिए मोर्चा बंदी की जा रही है। इनमें मेडिकल रिप्रेजेंटेटिव के हुकूक के तहफ़्फ़ुज़ के लिए काम करने वाली तंजीमें भी सरगर्म हो गई है। महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्य के प्रतिनिधि संगठन ने अपने मुतालबात को मनवाने के लिए 19 जनवरी को रियासतगीर सतह पर एहतजाजी मुजाहरे का फैसला किया है। इस एहतजाजी तहरीक के बारे में मालूमात देने के लिए तंजीम के रियासती सेक्रेटरी श्रीकांत पोपसे ने नांदेड़ का दौरा किया। यहाँ उन्होंने मीडिया से बात करते हुए 19 जनवरी को किए जा रहे एहतजाजी मुजाहरे के बारे में मालूमात दी। मी श्रीकांत पोपसे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना। आज संघटनेच्या वतीने मी नांदेड येथे आमच्या जिल्हा कमिटीची बैठक घेण्यासाठी आलो होतो। 19 जानेवारी 2022 रोजी फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हने वैद्यकीय प्रतिनिधींच्या समस्यासाठी केंद्र सरकारकडे असलेल्या मागण्या, राज्य सरकारकडे असलेल्या मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला असून त्याचा प्रचार करण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे। केंद्र सरकारने कोरोनाच्या काळामध्ये कामगार वर्गाच्या नोकरीतील स्थैर्यावर घाला घालणारे कामगार संहिता पास केल्या असून त्यामुळे कामगारांना वर हायर अँड फायर पॉलिसी करणे हे कारखानदारांना कायदेशीरपणे सूट मिळाली असून त्याच्यामुळे कामगारांच्या शोषणात मोठ्या प्रमाणामध्ये भर पडणार असून त्यामुळे कामगार गुलामगिरीत लोटले जाणार आहे। या विरोधात पूर्ण देशभर आंदोलन उभं केलं जात असून त्याच्यामागे शेतकरी आंदोलनाचा आम्ही मोठ्या प्रमाणात आदर्श उचललेला आहे। केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचा विचार न करता, कोणत्याही कामगार संघटनाशी बोलणं न करता 300 पेक्षा कमी कामगार कमी करण्यासाठी कोणत्याही राज्य कामगार विभागाची गरज न पडणे, त्याचप्रमाणे युनियनचं गठन करणे अवघड केलेले आहे। त्याचप्रमाणे जो राईट ऑफ प्रोटेस्ट आहे, कामगार संघटनांना संप करायचा अधिकार आहे, तो दुर्मिळ केलेला आहे। त्याचप्रमाणे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आणून कामगारांच्या जीवनातलं त्यांनी स्थैर्यता कमी केलेली आहे। याच्या विरोधात, कारण त्यामुळे पूर्ण मार्केटवर त्याचा फरक पडणार आहे, म्हणून हा संप आम्ही केलेला आहे। आमचं प्रामुख्याने केंद्र सरकारकडे ज्या 6 डिमांड्स आहेत त्यापैकी प्रामुख्याने आहे की ज्या नवीन 4 कामगार संहिता केंद्र सरकारने आणलेल्या आहेत त्या रद्द करण्यात याव्यात। त्याचप्रमाणे जुने कामगार कायदे आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करण्यात यावं आणि सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट पुन्हा लागू करण्यात यावा। तसंच सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट अंतर्गत वैद्यकीय प्रतिनिधींसाठी कामगारांच्या अटी शर्ती नियमावली तयार करण्यात यावी। त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला या कोरोना काळामध्ये औषध उपचारावर जो खर्च करावा लागत आहे त्यासाठी औषधावरील आणि औषधी उपकरणावरील GST रद्द करण्यात यावं। त्याचप्रमाणे औषधाच्या किमती नियंत्रित करण्यात याव्यात आणि केंद्र सरकारने सार्वजनिक औषध उद्योगाला पुनरुज्जीवन करावं आणि सार्वजनिक आरोग्यासाठी GDPच्या 5% खर्च करण्यात यावा। या आमच्या प्रमुख केंद्र सरकारकडे मागण्या आहे। त्याचप्रकारे आम्ही राज्य सरकारला मागणी आहे, प्रमुख मागणी आहे की वैद्यकीय प्रतिनिधींचं किमान वेतन 26,000 करण्यात यावं। त्यांच्यासाठी कामाच्या वेळेचा सुधारित अधिसूचना काढण्यात यावी व सर्व कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी। त्याचप्रमाणे आम्ही जे औषध क्षेत्रात काम करणारे जे मालक वर्ग आहेत त्यांच्याकडे आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये की इलेक्ट्रॉनिक बेस उपकरणाद्वारे वैद्यकीय प्रतिनिधींची होणारी छळवणूक थांबण्यात यावी। त्याचप्रमाणे टार्गेटच्या नावाखाली नोकरीवरून काढून टाकणे, ट्रान्सफर करणे, वेतन भत्ते कपात करणे हे बंद करण्यात यावं आणि कोणत्याही प्रकारच्या छळवणूक वैद्यकीय प्रतिनिधींची करण्यात येऊ नये, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। सर, जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमची भूमिका काय होणार तुमची? ह्या आमच्या मागण्यांना जर केंद्र सरकार, राज्य सरकारने दाद दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही अखिल भारतीय कामगार कर्मचारी कृती समितीचा भाग असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच CI2FMRIच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये परत 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी 2 दिवसाचा संप करणार आहोत। काय आव्हान काय करणार तुम्ही?
ह्या संपाद्वारे आम्ही सर्वसामान्य जनतेला आव्हान करीत आहोत की हे केंद्र सरकार कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य जनतेचं किंवा कामगारांचं विचार करत नसून कॉर्पोरेट सेक्टर मालक कारखाना मालक वर्गाचा विचार करत आहे आणि जे काही कायदे करत आहे ते त्यांच्या फायद्यासाठी करत आहे. तरी सर्वसामान्य जनतेने कामगार वर्गाने जागा होऊन या संपात सामील व्हावं, या संपाला पाठिंबा द्यावा हीच आमची त्यांच्याकडे प्रमुख मागणी आहे.